हॅलो, हाय, नमस्कार. तर ना स्ट्रॉबेरी आणली होती ना आमची लाडूबाईनं. मला मस्ती लावत होती, तिला पाहिजे होती स्ट्रॉबेरी. तर इथे बघा ती किती एक्टिंग करत आहे. मग मिस्टरांनी फळं वगैरे आणले होते, ते सगळे मी वाटून ठेवले. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे, आपल्याकडे तरी चालू झाला आहे. गावाला आहे अजून थंडी, पण आपल्याकडे तरी गरम होतं. आणि म्हणून मग मिस्टरांनी कलिंगड आणलं होतं. ते सगळं काढून वगैरे ठेवलं कलिंगडला, फ्रीजमध्ये ठेवलं ताकी ते थंडच चांगलं वाटतं. आणि मशीनमध्ये कपडे टाकून सुकायला विसरून गेली होती. ते कपडे पण टाकायचे आहे, त्यात इतके कामं असतात त्याच्यामध्ये. तर मग मी कपडे वगैरे टाकून घेतले आणि आमच्या लाडूबाईसोबत गप्पा पण मारत होती. ती माझ्या मागे मागेच फिरते. मी जिथपर्यंत कामं वगैरे करत असते. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करतो. मी तिला अभ्यास करवते. थोडीशी कामं एवढीच राहतात माझी. आणि दुपारचे स्वयंपाक वगैरे पण करून घेते. फराळ वगैरे बनवून झाला होता. मिस्टर बसले होते. म्हटलं थोड्या वेळाने आपल्याला फराळ घेते. तिथपर्यंत मी एवढं काम करून घेते. आणि मग कपडे वगैरे घडी करून त्यांनी बेडवरचं आवरलं, कपडे वगैरे टाकले. बेडरूमचं सगळं क्लीन करून घेतलं. आणि सकाळी ना गाडी आली होती बाहेर. तर कांदे बटाटे आणि लसूण घेतले होते. ते पण आवरायचं होतं. मग आमचा फराळ वगैरे झाला. त्याच्यानंतर मग तिला अभ्यासाला बसवलं. तिला म्हटलं तू लिही तिथपर्यंत मी तेवढं आवरून येते. मग त्याच्यानंतर मी सगळे कांदे बटाटे लसूण असं सगळं वतून ठेवलं. जेवढे कांदे त्या रॅकमध्ये आले ना ट्रॉलीमध्ये तेवढे वतले आणि बाकीचे मी टपामध्ये वतून ठेवले. आणि छोटे छोटे कांदे होते. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. आज गुरुवार असतं म्हणून उपवास होता, तर म्हटलं आज वांग्याची भाजी करूया. तर वेगळ्याच पद्धतीने मी वांग्याची भाजी केली होती. रेसिपी पण नक्की शेअर करेल. आणि इथे ना मग चपात्या वगैरे करून घेते. आणि आज ना पूर्ण दिवस मिस्टरांनी काही ना काही आणले. सकाळी फ्रुट्स आणले, मग मी कांदे बटाटे वगैरे आणले आणि आता संध्याकाळी मिस्टर भाजी वगैरे घेऊन आले. ते कोथिंबीर, पालक वगैरे असे घेऊन आले होते. त्याच्यानंतर मग जेवण बघा असं बनवलं होतं मी. आणि मग आम्ही ताट वाढून घेतले. सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आणि हॉलमध्ये काही थोडा जेवढा पसारा होतो ना, आमची लाडूबाई अशी मदत करते. मम्मी मी तुला मदत करते. मग तिने सगळं उचलून आणलं. चला मग बाय.